घोड्याला लागलं होतं. घोड्याला भूत लागलेलं, प्राण्याला पण लागते. घोड्याला लागलं. खरं कुत्र्याला लागत नाही. कुत्रं दिसल्यावर भुकतात, कुत्र्याला भूत लागत नाही. घोड्याला लागतं. घोड धावणे हे हिर असे नाही. बैल कशी मागे सरते ती आणि मोर सरसर येते ते, तसं घोड्याला लागलं होतं. पहिलं कशाला बी लागत होतं. आता नाही. आता नाही, भूतच नाही ते. आता हायच. सारं ह्या लाईटीने आहे भूत आहेत. ज्या टायमाला आहे टाइम 12 वाजता. 12:01 पाटे 4ला निघते ते. पाटे 4ला निघाले 5 झाला म्हणलं कोंबडा बाबाला की गेले तापडलं. पाटे 4ला निघते ते. त्यांची फिरीच असते. उठायच नाही मग रात्रीचं. त्यांची फिरीच असते. काय सारखी बांधू नाही तुम्ही. मग दिसलं तर त्यांचा टाइम राहिला. रात्रीचं 1ला 1:30ला उठते मोतायला. काय तसं काय नसतं. ध्याने म्हणे काय नसलं म्हणून झालं. माझी नुसते मदत कर काय सर. आता आया ती गणूच्या खाण्याला पाठीमागं बारकं झाड आहे माहिती आहे. हाय तिथं आहे बाय. हाय बाय. मग कसं काय तिथं बाय आहे. बाय गणूच्या पुरगीला ओढत नेलेली तिने. हा तर मागं पाठी मागं पुरगीच असतात. पहिलं सारा मसालाच होता इकडं. इकडं सगळं कसं दांगटांची रानं होती भरपूर. गवत एवढं होतं की नाही, नारड्या एवढं गवत होतं इथंपर्यंत सगळं. माळच सारा गवताचा. वस्ती कुठली काय सगळं म्हणजे. आणि मर्डर व्हायचं ती याच एरियातलं व्हायचं. मारून टाकलेली. हा मर्डर कोणी विचारत नाही. माळ होता ना सगळा माळ. लय माणसं मेली. मग सारी मसाल्याची जरतर आहे की ही काय चांगली आहे. ठाणापूर पण मेलं ते तसंच आहे. होय नाही पांदी बिंदूत सगळं मारडच केलेलं. ठाणापूरला ना. आणि पांदीपासून नदीपर्यंत जे असं रांग गेलं ना तर लहान पोरं पुरलेले पुरते ते. पहिलं तसंच होतं. काय झालं तू माहिती का. आम्ही लपंडाव खेळायचो. वड्यात पण आहे तिथे. आम्ही काय लपंडाव माहिती खेळायचो. आपल्याला काय खाणं मला माहितीच नाही. अय्यो आई लपंडाव खेळायची कसं. आणि कोण माहिती काय इथली 2 पोरं आम्ही तिकडे आम्ही सगळे लपंडाव खेळतो. कुठं तर निघालं त्याचं आकार निघालं. त्याचं आकार निघालं म्हणजे निघालं त्याचं नाव निघालं आता. मग ते निघलं असेल. ते तिकडं निघालं. जसंच भरते माणसाला. अंग काटायच येते. जसंच भरते. ते बायचं तर मला तिथल्या काटायच येते अंग. आणि आई खुणीवरनं बाय काय अशी वाऱ्यागत चाललेली. वाऱ्यागत फास्ट. ह्या खाणीत काय नाही. आपली नाही. आपली खणली बाय. शिताळ आहे. या खणीत हाय होतं. शी नाही का ते जगमाचं घर. जगमाचं घर ते बाई. सकाळी मी खणीत पडलो असतो बाय आई. सकाळी खणीत पडलो असतो. जगमाचं घर कुठलं. अगं ते जगम नाही. कुठलं सांगतो. गोसाव्यांच्या काय ते मुसलमान आपल्याच दादा हाय ते का नाही ते. मुसलमानाचं म्हणलं तरी 17 आकाशाचं. मोर नाही का घरती जगमाचं नाही का म्हातारी बांधलेली. मग ते त्याची बायको ह्या खाण्यात पडली. ते पार बाळणं नवीनच करून आणली आणि ह्या खाण्यात पडली. तर या खाण्यात बिचारा हाय त्यानं हुड काढली घाली. भरतानाच काढले. देव आहे. होय 7 ठाण आहे. होय रोहिणा तिथं 7 तिथलाच आहे. असं बाणं काढले घर. आणि मग घरला आले. मग त्याच्यावरती पोरं झाली. पडदे करून 2 पोरं झाली. ते 7 काय हां ते 7 नाही खेळ तसलं नसलं काय नाही. लागले वेळा का लागले. मग कसला असं खरनात खळाय. मग रोहिणा दिला पण तिथलेच आहेत 7 खणीतल्या. सगळीजण पडलोय त्या खणीत. अगं मी सकाळी पडलो असतो आई खणीत. आम्हाला सोन्या पडली नाही धुणार. माहिती सोन्यादी पडल्या, रोहिणादी पडल्या. मी आठवत नाही मला एवढं मी पडलेलं. रोहिणा दिदी पडल्यावर मामीने उडी घातली. रोहिणा दी पडली आणि पाण्यात तर मामीने उडी घातली पाण्यात. हा रोहिणा दिदी पडली. तुझी साडी फेकली. त्या साडी सकट रोहिणा दी गेली पाण्यात. आणि रोहिणा दिदी पडली म्हटल्यानंतर सोन्या दिदीने पण उडी मारली. तिला पवाय कुठे नाही दोघी पण डुबत होत्या. मग संतोष तो हे माहिती होता. संतोष तो पुढच्या कॉलनीतला त्यानं त्या दोघीनं काढलं. खणीवरनं जायला त्यो
त्याला त्या दोघींना काढ. मग मी ह्या खणीत पडलोय बघ. वरच्या पडल्या मी पण पडल्या तुम्ही दोघी संग पडलेला पडल्या म्हणजे आई पडलं असतो मी ते झाड पाहत होतीस नाही, पण मला हिनं वळून घेतलेली खाली. ही ही शीतळ पडत होती आय ही पडलेली थर्माकोल होता थर्माकोल सुटला हिने धरली तिची केस ही बी केली केस धरले हात धरलेला आणि मला पण घेतली संग वळून. चांगलं आहे. पण शीतळ आहे, खान शीतळ. ही वरच्या खणीत पडलेलो आम्ही दोघी. वरची काय काय माहित नाही बाबा. कोणच्या या वरच्या खणीत आम्ही दोघी पडलेलो. मामाने शिवाय होय. दिला आम्हाला. पप्पा होतं खरं. पप्पा पारस पराग मॅक्स होतं सगळं होतं. हं. अशा बाई पडली होती होय. त्या खाण्यातच. आणि पाण्यात गेलं जड होते ग उचलत नाही. हं. काय झालं माहिती काय आम्ही थर्माकोल एवढा आणि पोहाय गेली गेर आता तकडं जायची मातू पडली ना ती फास गेलेलं पोरग जागृत आहे. होय काय. तिकडं जायची मातू करू नाही. हुबहूब दिसतं नवरत माणसाची. ऐक. मी काय बघितलं नाही त्याला बिचाऱ्याला, हा. पण हुबहूब दिसतं. कोण सांगितलं तुला. मला सांगत नाही बाई कोण. दिसतंय तिला मला अंगावर नजर काढते. उभं हे बाबा मी बघितलेलं नजरच उभं राहतं. बोलते ती. हम्म. होय मला सांग बोलते ती. बोलते ती जागा तसा दिसून असला का नाही लगेच ती जागा सांगतो ही जागा तुमचा नव्हे आता, ही जागा सोडा तुम्ही ती म्हणतो. असं म्हणतात. मग ती जागा सोडायचं आपण, त्या जागेला थांबायचं नाही. आता कोण जायचंच नाही तिकडे जळगावला. कशाला जातो. आम्ही जातो इथं ढापा ओढून आणते तू नव्हतीस का तेव्हा? तिथं काय नाही ना आपल्या इथं हो पुढं नाही पुढंच अचानक गेलो तर उन्हातानाचं जायचं नाही ग. कशाला जायचं काय कारण आहे. होय. आपला जेवढा एरिया तेवढ्यात एवढ्यात काय नाही. हा काढायचं जळण आणि यायचं. आणि आता तरी पण सांगतो तुला आता इथं हे झाले वनरक्षाचं हे आले माहिती आहे ना. फॉरेस्ट खात्याचं ते ऑफिस झाले. आता लाकडं वगैरे काही तोडाय दिसलं तर डायरेक्ट जेलमध्ये टाकणार. तेवढं लक्षात ठेवायचं. काय टाकणार जेलमध्ये. इथं आपलं ती कमान आहे की नाही गेट हं. तिथं ऑफिस झालंय मोठं पोलिसांचं. इथं हा इथं टाकीपाशी हं. टाकीपाशी तिथं ऑफिस झाले. कोणीही झाडं तोडायला कोयता मन काय घेऊन जायचं नाही. होय हा नाहीतर डायरेक्ट ह्याच्यात माणसं आहे तिथं. पोलीसवाले आहेत मोठी. होय बरं झालं. हा त्यानं तुला सांगतोय ना जाशील काहीतरी घेऊन आणि वडात बिडत उन्हात आणायची का तर फिरी असते त्यांची. होय राहायला नसते सगळं राहायला सगळं ऑफिस मोठं बांधलंय. त्याचं सारी हा घरं व्यवस्थित केली त्यांनी तिथली सगळी. सारी रंडीबाजीच होतं. सगळं झाले. आता पोलीस आहे तिथं म्हणलं आता कटलं काय होणार आहे. झालं कोण सांगू पोरं पिरी कोण येत काय विषय माहितीये काय तिथं ऑफिस झालं की नाही वनरक्षांचं तिथं काय पहिला कपल वगैरे येत होते म्हणून म्हणते रंडीबाजीच आहे सगळी तिथं. आता कसं पोलीसवाले सगळी जण आहेत आता तिथं बरं झालं. त्यामुळे सगळं बंद झाले आणि थोडा वेळ जायचं नाही म्हणून तानाचं सांगतो तुला. कोयता बिता दिसला डायरेक्ट तुला आत टाकणार बघ डायरेक्ट. होय हा कशाला जातो. नाही झालं जशी ह्या तळाला आली तकडं मी नाही गेलेले. हम्म. नाही झालं. आता सगळे फॉरेस्ट घेतलं त्यांच्या हद्दीत आहे आता सगळं. होय हा तोडायचं नाही काय करायचं नाही बघ. शांत जायचं खाली पडलेलं यायचं आणि घेऊन यायचं. ते बरं आहे की बाई. हा वरचं तोड खालचं तोड असं काय करायचं नाही. होय होय बरं झालं पोलीस इथं आलं म्हणलं बरं झालं. बघितलं तुम्ही सांगितलं आहे सगळं कुठल्या पद्धतीचे भूत आहेत कसल्या पद्धतीची भूत असतात काय केलेलं आहे ना. तर आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.